मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। चुलत्यानं बनावट मृत्यूपत्र लिहून त्याची महसूल दप्तरी नोंद करत असलेल्या इसमावरती कारवाई करावी अशी मागणी काकडी विमानतळ येथील शेतकऱ्यांना केली आहे। कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील सुनील दगडू सोनवणे यांनी सदर प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला। त्यांनी म्हटलंय की माझे चुलते निवृत्ती किसन सोनवणे हे 5 मे 1999 ला मयत झाले। त्यांना कोणीही वारस नव्हते, त्यामुळे वारस नोंद पुतण्याच्या नावावरती झाली तसा फेरफार पडला आहे। परंतु विलास भीमा सोनवणे यांना 6 फेब्रुवारी 1997 ची तारीख टाकून हाताने लिहिलेले मृत्यूपत्र 26 ऑगस्ट 2025 ला रजिस्टरकडे नोंदवून 7/12 वरती नोंदणीसाठी अर्ज केलाय। त्या मृत्यूपत्रामध्ये निवृत्ती यांचा फोटो किंवा शासकीय ओळखपत्र जोडलेले नाहीये। ते 5वी शिकलेले असल्याने ते सही करत होते, मात्र त्या मृत्यूपत्रावरती अंगठ्याचा ठसा तोही अस्पष्ट असल्याने सदर मृत्यूपत्र बनावट असल्याने त्याची सरकारी दप्तरी नोंद होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आलाय। अशा बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या इसम आणि यामध्ये गुंतलेले शासकीय कर्मचाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई होण्यासाठी न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत असे सुनील दगडू सोनवणे यांनी म्हटलंय। सोनवणे माझे वडील सुनील दगडू सोनवणे हे आहेत। ते काकडी राहणार काकडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे आहे। आमचे क्षेत्र 166 मधील वडिलांचे चुलते निवृत्ती किसन सोनवणे यांचे खोटे व बनावट मृत्यूपत्र विलास भीमा सोनवणे यांनी तयार केलेले आहे। आमचे 13 हेक्टर 78 आर ही जमीन विमानतळात संपादित होण्याआधी 13 हेक्टर 78 आर क्षेत्र होते। विमानतळ 2017-18 या साली आमच्या जमिनीचे 166 क्षेत्र गट नंबर 166 याच्यातील क्षेत्र 2 हेक्टर 46 आर हे क्षेत्र 2017-18 या साली उतारांची विभागणी झाली। आम्ही 32-40 हा फेर त्यांनी जो नोंदवलेला आहे तो त्याची नोंद लागू नये, आम्ही त्याच्यासाठी कोर्टाकडे धाव घेतली आहे। काय प्रकार घडलाय तुमच्याबद्दल? विलास भीमा सोनवणे यांनी आमच्याबद्दल आमचे वडिलांचे चुलते निवृत्ती किसन सोनवणे हे मयत आहेत, त्यांचे 802 फेर क्रमांक 802 वरून वारस वडील सुनील दगडू सोनवणे, आत्या चंद्रकला भाऊसाहेब बनसोडे, अलका भाऊसाहेब गायकवाड, आजी अनुसया दगडू सोनवणे व वडिलांची आत्या पार्वताबाई सीताराम भालेराव या वारस लागलेल्या आहेत। त्यांनी 802 फेरवरून ते संगणकीय चुकीमुळे 802 फेरवरून त्यांचे नाव लागलेले आहे। आता मलाही सांगा की हे बनावट आहे मृत्यूपत्र, हे कशावरून तुम्ही ओळखलं? आमचे वडिलांचे चुलते निवृत्ती किसन सोनवणे हे इयत्ता 5वी शिकेल आहेत। त्यांचे प्रवरा सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे कामाला होते। त्यांनी त्यांच्या हयातीत कधीही अंगठा केलेला नाही, ते सही करीत होते। आणि त्याच्यावर मृत्यूपत्र त्याचे फोटो वगैरे काही? त्यांचे मृत्यूपत्रावर फोटो व काही पुरावा नाही, त्यांचा सही नाही, अंगठा आहे, तो अंगठा बनावट आहे। त्याची आम्हाला चौकशी आम्ही कोर्टामध्ये धाव घेतली आहे का ते अंगठा नेमकं कोणाचा आहे त्याच्यासाठी आम्हाला ते चेक करायचं आहे। आता तुम्ही काय प्रशासनाला किंवा महसूल विभागाला काय म्हणणं आहे तुमचं, काय मागणी आहे? आमची महसूल व प्रशासन विभागाला एवढीच मागणी आहे का ते 32-40 फेर मंजूर होऊ नये, ते कोर्टाकडे बोला, सांगा तुमचं काय नाव? सुनील दगडू सोनवणे। काय तुमचं काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे? आमचं ते मैतपत्र आहे का, फोटो बनवलेले विलास भीमा सोनवणे यांनी फोटो बनवले। सविस्तर सांगा कुठलं ठिकाण आहे, काय झालं? काकडी गट नंबर 166 तो जास्त सगळा खोटा आहे। त्यांनी हे जे कागदपत्र बनवले सर्व खोटं आहे, तर त्या टायमाला क्षेत्र वेगळं होतं 97ला। कुणाच्या नावावरचं क्षेत्र त्यांनी मृत्यूपत्र बनवलेलं आहे? निवृत्ती किसन सोनवणे
त्यांच्या नावावर ते मुक्तीपत्र बनवलं. पण निवृत्ती किसन सोनवणे हे शिकेल होते, हे कधी अंगठे करीत नव्हते, हे सह्याच करायचे. हे कारखान्यामध्ये कामाला होते प्रवरनगरला. हे मी त्या टायमाला 2री-3रीला असताना शाळेमध्ये, तर ते मी त्यांच्या संग राहायचो, त्यांच्याकडे जायचो, तर ते काही सह्याच करायचे. ते त्यांनी कुठलाही कधी अंगठा केलेला नाही. ते किती साली मृत्यूपत्र केलेलं आहे आणि ते त्यांचा मृत्यू कधी झाला? त्यांचा मृत्यू 5/5/99ला झालेलं आहे आणि ते त्यांचं मृत्यूपत्र आत्ता विलास भीमा सोनवणे यांनी त्यांच्या मृत्यूचे दाखले 28/5ला आणले आणि त्यांनी आता 26/8ला तो वापर करून 26 पूर्ण सांगा पूर्ण. 26/8/2025ला त्यांनी ते वापर केला आणि नोंद करायच्या प्रयत्नामध्ये 32-40 फेर तो तलाठ्याकडे तयार करायला टाकला त्यांनी. इथे आपले कोपरगाव सब रजिस्टर साहेब यांच्याकडे जाऊन त्यांनी तो नोंदला आणि ते त्याचा 32-46 त्यांनी तो नोंदायच्या प्रयत्नामध्ये आता ती कोळेगाव मंडळाधिकारी यांच्याकडे केस चालू आहे. आम्ही धावच घेतलेली कुंकड न्यायालयांमध्ये. हा सगळा खोटा प्रस्ताव आहे आणि ह्या माणसापासून हा गुंड माणूस आहे, याच्यापासून माझ्या कुटुंबाला धोका पण आहे. तेव्हाही आम्ही पोलिसांना तक्रार दिलेली आहे. ते राख्याला गेलो, राख्याला 4-5 टाईम गेलो, तर त्यांनी काही तक्रार घेतलेली नाही. शहर पोलीस कोपरगाव यांच्याकडे गेलो. तो काही विषय नाही. पंढरीनाथ पगार, सी 24 तास, शिर्डी.